वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की काकू ऊर्जाचं कौतुक करत असतात. गे बाय माझे किती गोड दिसता, बघ तरी गो माझा पोर गो, पण नवरो खाय गेलो तुझं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ऊर्जा ही काही बोलणार तोपर्यंत त्या ठिकाणी शौर्य पोहोचतो. आता शौर्य त्या ठिकाणी आल्याच्यानंतर काकू म्हणत असतात, वा 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 गो लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसता हा तुमचा. त्याबरोबर आता एक शेजारी दुसऱ्या असतात, त्या म्हणतात, अगं पूर्वा, पण सत्यनारायण हे लग्नानंतर सासरे घालायचं असतं. त्यावर मग आता दुसरी शेजारी म्हणते, अगं पण शौर्य आता इथेच राहायला आला आहे ना. त्यावर काकू म्हणतात, गो गप रवा, सत्यनारायण हय काय घातलात हय काय घातला, सत्यनारायणच राहणार असान मागे. त्याबरोबर त्या ठिकाणी हर्षवर्धन जहागीरदार येतात. हर्षवर्धन म्हणतो, थांबा, कुठलीही पूजा होणार नाही आहे इथे. त्याबरोबर मग आता हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्य वाटतं. तर हर्षवर्धन हा आता पूर्वाच्या त्या घराकडे एकदाच सगळीकडे नजर मारून बघत असतो आणि त्याचवेळी आता तो पूर्वाकडेही एकदा बघतो. त्याबरोबर मग ज्या काकू असतात त्या सांगतात, अहो असं काय करतं, ही लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा असा. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, पूजा होणार नाही, कारण मी माझ्या मुलाला घरी न्यायला आलो आहे, चल शौर्य. त्याबरोबर मग काकू म्हणत असतात, अहो असा कसा, आज ऊर्जा आणि शौर्य दोघेजण हैसर जोडीने पूजाक बसणार होते आणि तुम्ही ह्या असा कसा बोलतो. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो की आता तो इथे पूजेला वगैरे काहीही बसणार नाही आहे, समजलं. शौर्य, मी तुला घरी घेऊन जायला आलो आहे, चल माझ्याबरोबर घरी चल. आता शौर्य जेव्हा ऐकतो की मी तुला घरी घेऊन जायला आलो आहे हे हर्षवर्धनचे शब्द, तेव्हा त्याला खूप आनंद होतो, तो खुश होतो. त्याला वाटतं की हर्षवर्धनने त्याचं आणि ऊर्जाचं लग्न स्वीकारलं आहे आणि म्हणून तो ऊर्जाला आणि त्याला घरी घेऊन जायला आला आहे. शौर्य म्हणतो, डॅड खरंच तुम्ही मला घरी घेऊन जायला आला आहे. डॅड, मी तुम्हाला काय सांगू, मला केवढं बरं वाटतं आहे, मला केवढा आनंद झाला आहे. ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती होतं डॅड की मला तुम्ही स्वतःपासून फार वेळ दूर ठेवू शकत नाही, तुम्ही मला नाही लांब ठेवू शकत स्वतःपासून, आणि म्हणून तुम्ही आलात ना. डॅड, खरंच थँक्यू सो मच. तुम्ही माझं लग्न एक्सेप्ट केलं, तुम्ही ऊर्जाला एक्सेप्ट केलं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मी हे लग्न एक्सेप्ट केलेलं नाही आहे शौर्य. त्याबरोबर मग शौर्य हर्षवर्धनला मिठी मारलेली असते ती सोडतो. तर आता हर्षवर्धन हा म्हणत असतो की मी फक्त तुला घ्यायला आलो इथे, या मुलीला नाही. मी फक्त तुला न्यायला आलेलो. शौर्य, हे बघ, मी या मुलीला का घेऊन जाऊ, हे बघ, मी फक्त तुझ्यासाठी इथे आलो आहे, चल माझ्याबरोबर. शौर्य म्हणत असतो, काय डॅड, अहो तुम्ही हे काय बोलताय, तुम्हाला तरी कळतं आहे का, हे बघा मी असं नाही करू शकत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ शौर्य, उगाचच्या उगाच हट्टाला पेटू नकोस, बाद झालं, पुरे झालं, का उगाच तुला इथे राहायचं आहे, नको उगाच इथे असं राहू, चल माझ्याबरोबर घरी. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता 3 मुलं आणि आजी नाश्ता करत असताना प्रभाकर तिकडे येतो. आजी म्हणते, चला बरं झालं प्रभाकर, मला वाटलं तू आणि शैलीजा काय घर वगैरे सोडून गेलात की काय. त्याबरोबर मग आता प्रभाकर लगेचच म्हणतो, हो ब्रोकरबरोबर बोलणं सुरू आहे, बघूया काय करता येईल ते. त्याबरोबर शैली आता लगेचच आजी म्हणते, बाद झालं प्रभाकर, काय सुरू आहे हे सगळं तुझं, घर सोडून जाणार म्हणे. हे बघ, घर वगैरे काहीही सोडायचं नाही आहे, झालं तेवढं पुरे झालं, आता बास, समजलं ना. हे बघ, मला माहिती आहे तुझं आणि हर्षवर्धनचं भांडण झालं आहे, तुमचं जे काही भांडण झालं आहे ना ते तुम्ही दोघं आपापसात मिटवा. बरं सोनल, शैलीजा कुठे. त्याबरोबर मग सोनल म्हणते ते, त्याबरोबर मग आता आजी म्हणते, कुठे आहे शैलीजा. त्याबरोबर मग ती सांगते की ॲक्च्युली आपल्या त्या शेजारी काकू आहेत ना, त्यांच्याकडे आई गेली आहे, म्हणजे ती तिकडे जरा उशिरानेच येणार आहे. त्यावर आता आजी म्हणते, का तिला ब्रेकफास्ट करायचा नाही. त्यावर मग आता सोनल गप्प बसते. त्यावर आजी म्हणत असते, काय वाटतं तुम्हाला, मला कळणार नाही का, तोंडावर तोंड पडू नये म्हणून हे सगळं चाललं आहे ना. हे बघा हर्षवर्धन आणि प्रभाकर, तुमचं भांडण तुम्ही मिटवा, कळलं. त्याबरोबर मग प्रभाकर म्हणतो, तू हे सगळ्यांनाच सांग ना. आजी म्हणते, प्रभाकर वाकड्यात जाऊ नकोस, समजलं. बरं आदित्य, मला सांग, आज हर्षवर्धन कुठे.
त्याबरोबर इतक्यात तिकडे दिव्या येते. दिव्याने कॉफी, ब्रेकफास्ट सगळंच आणलेलं असतं. आता दिव्या सगळ्यांना म्हणत असते, आज कॉफी, ब्रेकफास्ट हे सगळं मी बनवलेलं आहे, कारण आई तर खोलीतनं बाहेर आल्याच नाही आहेत. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन कुठे हे विचारल्यावर आदित्य म्हणतो, मलाही माहीत नाही आहे. तर दिव्या म्हणते, बाबा सकाळ सकाळच कुठेतरी बाहेर गेलेत. त्यावर हे ऐकून मग आता आजी ही म्हणत असते की तुम्ही दोघं तुमचं भांडण मिटवून घ्या, समजलं. तसं लगेचच आता इकडे दिव्या म्हणत असते, बाबा कुठे गेलेत ते मला काही माहीत नाही आहे. नाही म्हणजे मी विचारलं असतं, पण बाबांनी थोडीच मला सांगितलं असतं, आणि मी बाबा कुठे गेलेत काही विचारलं असतं तर तुम्हाला आवडलंही नसतं. असो, मी शैलीजा काकूंना विचारलं होतं की आई बाहेर का येत नाही आहेत म्हणून, तर त्या रागवल्या. त्या म्हणाल्या, मी काय फक्त उगाचच सकाळ सकाळ जाऊन त्यांचं दर्शन घेते का म्हणून. त्याबरोबर आदित्य म्हणतो, तू जरा गप ग, शांत राहा. आणि आजी, अगं आज तसं काही महत्त्वाचं काम नव्हतं की जेणेकरून बाबांनी सकाळ सकाळ घरातनं बाहेर पडायला हवं होतं असं. त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते की मग असेल काहीतरी त्यांचं तुम्हाला काय माहिती. असो, खाऊन घ्या ब्रेकफास्ट. त्याबरोबर मग आता लगेच आजी म्हणते, एक काम कर, जा विजयाला विचार तो कुठे गेलाय. त्यावर मग दिव्या म्हणते, तुम्हीच विचारा. अहो, मी 100 वेळा नॉक करून झाला असेल दरवाज्यावर, पण त्या काही दरवाजा उघडायला तयारच नाही आहेत. सकाळपासून दरवाजा बंद करून बसल्यात. त्याबरोबर हे ऐकून आजी म्हणते, गेला कुठे असेल हर्षवर्धन मग इतक्या सकाळ सकाळ, एवढं काय काम असणार आहे त्याचं. त्याबरोबर मग आता प्रभाकर म्हणतो, गेला असेल धाकट्या सुनेला घरी आणण्यासाठी. त्यावर दिव्या म्हणते, बँड बाजे की साथ. त्याबरोबर मग सगळे गप्प बसतात. तर आता इकडे आजी मनातल्या मनात म्हणते की नाही, हर्षवर्धन एवढ्या लवकर तिकडे जाणं हे काही म्हणजे बरोबर नाही आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचं नक्कीच तो तिकडे काहीतरी प्रॉब्लेम करेल. तर इकडे आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय. माझं ऊर्जाबरोबर लग्न झालं आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की मी ते लग्न मानतच नाही. हे बघ शौर्य, बाद झालं. तुला कळतंय का तू किती मूर्खासारखा वागतोय असते. तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी थ्रिल करायचं होतं, त्यासाठी तू लग्न केलंस, विधी वगैरे केलेस, आणि एक रात्र येऊन या खुराड्यात सुद्धा घालवलीस. सगळं ठीक आहे, पण म्हणून आता उगाचच्या उगाच हट्ट करू नकोस. चल आपल्या घरी चल शौर्य, कळतंय का तुला. त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड मी थ्रिल म्हणून लग्न केलेलं नाही आहे ऊर्जाबरोबर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे मग काय म्हणून लग्न केलंस तू या मुलीशी, सांग ना, कशाला लग्न केलं आहेस. आयुष्यभर तुला काय या 10x10च्या खोलीमध्ये राहायचं आहे का. अरे शौर्य, तू जो कॅम्पिंगला जाताना टेंट बांधतोस ना, तो सुद्धा याच्यापेक्षा लॅविश असतो. त्याबरोबर मग आता शौर्य हा म्हणत असतो, डॅड उगाच ऊर्जेच्या घराला नावं ठेवण्याची काही गरज नाही आहे. हर्षवर्धन म्हणत असतो, तुला समजवून सांगतोय तर तुला कळत का नाही आहे. खरं तर उलट तू माझ्याबरोबर जे काही वागला आहेस, मला उलटं बोलला आहेस, तू ज्या काही चुका केल्या आहेस ना, त्यानंतर मी तुझ्याकडे यायलासुद्धा नको किंवा मी तुझ्याकडे बघायलाही नको, पण तरीही मी स्वतः इथे तुला घ्यायला आलो आहे. पुरे झाला हा खेळ, बंद कर. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही याला खेळ म्हणताय. मी लग्न केलं आहे ऊर्जाशी विधिवत. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, अरे हो मग म्हटलं ना मी ते की तू केलंस म्हणून लग्न, मग बास आता पुरे झाला हा खेळ. आता आपल्या घरी चल, कळलं का तुला. आपण पुन्हा नव्याने सगळी सुरुवात करूया शौर्य. हे लग्न वगैरे काही मी मानत नाही आहे, त्यामुळे तुलाही याचा विचार करण्याची गरज नाही आहे. अरे हे थ्रिल वगैरे सगळं ठीक आहे, पण यासाठी उगाचच्या उगाच आयुष्य खराब होऊन जाईल ना शौर्य. त्यामुळे बाद झाला आता, तू माझ्याबरोबर चल. इथे राहणार आहेस का तू. त्याबरोबर मग मात्र आता शौर्य म्हणत असतो, हो डॅड मी इथेच राहणार आहे, जिथे ऊर्जा असेल मी तिथेच राहीन. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे मूर्ख आहेस का तू शौर्य, तुला कळतंय का तू काय बोलतोयस. तो या खुराड्यात का राहायचं आहे तुला. बाद झाला आता. हे बघ मी तुला खूप समजून सांगतोय शौर्य, मी तुझा बाप आहे म्हणून खरं तर इथे येऊन तुला एवढ्या विनवण्या करतोय, तुला एवढं समजवतोय, पण मी या मुलीला इथे घ्यायला आलेलो नाही आहे, समजलं का तुला. मी तुला घ्यायला आलो आहे, तू माझा मुलगा आहेस. त्याबरोबर मग आता शौर्यसुद्धा म्हणत असतो, मग डॅड तुम्हीसुद्धा एक गाठ डोक्यात पक्की बांधून घ्या की काहीही झालं, अगदी काहीही, तरीही ऊर्जाला घेतल्याशिवाय मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे. ऊर्जाबरोबर मी विधिवत लग्न केलं आहे, आयुष्यभर तिच्यासोबत राहीन, आयुष्यभर तिला साथ देईन अशी शपथ घेतली आहे मी. त्यामुळे आता बास,
बाबा, काहीही झालं तरी मी ऊर्जाला सोडून कुठेही जाणार नाही आहे. मी ऊर्जाच्या बरोबरच राहणार आहे. त्यामुळे प्लीज उगाचच्या उगाच तुम्ही काहीही बोलू नका. ती माझी लग्नाची बायको आहे. कळलं तुम्हाला? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य बास, कळत नाही आहे का तुला? अरे काय बायको 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 लावलंयस? हे बघ, हे सगळं थोड्या वेळापुरती ठीक आहे. उगाचच्या उगाच हट्टाला पेटू नकोस. कळत नाही आहे तुला? मी कधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतोय ते. त्याबरोबर मग हर्षवर्धन हा म्हणत असतो, लग्न वगैरे हे सगळं काही नाही आहे, बास. त्याबरोबर मग शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्हाला ही सगळी गंमत वाटते आहे का? पण मी ऊर्जाबरोबर खरोखर लग्न केलेलं आहे आणि खरंच मी तिला माझी बायको म्हणून स्वीकारलेलंही आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये बदल होणं शक्य नाही आहे. समजलं तुम्हाला? मी तुम्हाला सांगत होतो, डॅड माझ्या लग्नाला या, लग्नाला या, कारण माझी इच्छा होती की तुम्ही माझ्या लग्नाला यावं, मला आणि ऊर्जाला आशीर्वाद द्यावे. पण नाही, तुम्ही तुमचा इगो मोठा केला, तुम्ही आमच्या लग्नाला नाही आलात डॅड. आणि आता वरून मला इथे येऊन तुम्ही सांगताय की हे लग्न वगैरे काही नसतं, हे सगळं मोडून टाक, संपवून टाक म्हणून. खरंच डॅड, खरंच तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही हे असं काहीतरी सांगितल्यानंतर मी माझं आणि ऊर्जाचं नातं संपवेन म्हणून? हे बघा डॅड, मी असं काहीही करणार नाही आहे. मी ऊर्जाशी लग्न केलं आहे आणि आत्तापासून तीच माझी बायको आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला कळतंय का तू काय बडबडतो आहेस ते? अरे तू सुद्धा आता ह्या चिप क्लास लोकांमध्ये, या चाळीमध्ये राहून यांच्यासारखाच बनत चाललायस. एक रात्र इथे राहिलास तर बघ यांच्यासारखा भांडायला लागलास. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, बास करा तुम्ही आता. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, मी माझ्या मुलाशी बोलतोय, तू मध्ये बोलू नकोस. ऊर्जा म्हणते, एवढा वेळ नव्हते बोलत, पण आता नाही. तुम्ही माझ्या घराचा अपमान केलात तरीही मी गप्प राहिले. तुम्ही माझ्या माणसांचा अपमान केलात, या चाळीत येऊन इथल्या सगळ्यांचा अपमान केलात, तरी मी, इथली सगळी लोकं, आम्ही सगळेच गप्प राहिलो. का माहिती आहे? कारण तुम्ही माझ्या नवऱ्याचे वडील आहात. आम्हाला भांडण करून नाती संपवण्यात नाही तर नाती जोडण्यात रस असतो. नाही, बरोबर बोलला असाल. तुमच्या अप्पर क्लास लोकांमध्ये, तुमच्या क्लासमध्ये कदाचित लग्न हे थ्रिल म्हणून केलं जात असेल, पण आमच्यासारख्या लोकांच्या आयुष्यात ना, मिडल क्लास लोकांच्या आयुष्यात लग्न थ्रिल म्हणून केलं जात नाही, तर लग्न हे दोन जीवांना जोडणारं एक पवित्र बंधन म्हणून स्वीकारलं जातं. समजलं ना? आणि काय म्हणालात तुम्ही की तुम्ही मला शौर्याची बायको म्हणून स्वीकारत नाही? अहो, विधिवत लग्न केलं आहे आम्ही. कळतंय का तुम्हाला? समजतंय? हां, मला मान्य आहे आमच्याकडे तुमच्या इतकी श्रीमंती नसेल पैशांची, पण आमच्याकडे तुमच्यापेक्षा खूप जास्त विचारांची श्रीमंती आहे. विचारांनी आम्ही तुमच्यापेक्षा खूप पुढे आहोत, चांगले आहोत. कळलं? प्रत्येक वेळी तुम्ही इथे येऊन माझ्या घरचा अपमान करून एवढं काहीतरी बोलताय आणि मी मात्र गप्पपणे ऐकून घेते म्हणून तुम्ही कितीही बोलत जाताय. असं कसं होईल? हे बघा, माझ्या घरचा अपमान करू नका आणि आमच्या नात्याचाही अपमान करू नका. कारण आता मी बाकी काहीही सहन करेन, पण आमच्या नात्याचा अपमान नाही सहन करू शकत. आम्ही दोघांनी लग्न केलं आहे, विधिवत लग्न केलं आहे, आम्ही नवरा बायको आहोत. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अरे कसलं लग्न, कसलं विधी, काय बोलतेयस? ज्या लग्नाला मुलाचे आई बाबाच हजर नव्हते ते लग्न काय लग्न होतं का? त्याबरोबर मग हर्षवर्धन पुढे म्हणत असतो, कोणीतरी 4 लोकं गोळा केली, कोणीतरी आलं, मंडप घातला आणि तिथे त्या विधी म्हटल्या गेल्या, म्हणजे ते लग्न झालं असं होत नाही. याचे आई वडील कुठे होते? त्याबरोबर मग आता शौर्य म्हणत असतो, डॅड मी तुम्हाला हे सगळं खेळणं नव्हतं म्हणूनच सतत सांगायला येत होतो की डॅड माझ्या लग्नाला चला, डॅड माझ्या लग्नाला चला, पण तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलंच नाही डॅड. तुम्हाला ही सगळी थट्टा, ही सगळी मस्करी वाटत होती. तुम्ही हे सगळं मस्करीवर नेलंत आणि म्हणून हे सगळं घडलं. समजलं ना? मी आलो होतो डॅड, मी आलो होतो तुम्हाला मनवायला, तुम्हाला समजवायला, तुम्हाला सांगायला मी आलो होतो, पण तुम्ही ऐकलं नाहीत ना माझं. तुम्ही तुमचा हट्ट पूर्ण केलात. मग झालं आता माझं आणि ऊर्जाचं लग्न डॅड, आणि मी ऊर्जाशिवाय ह्या घरातनं कुठेही जाणार नाही आहे. ऊर्जाशी मी लग्न केलं आहे, आयुष्यभर तिला साथ देण्याचं वचन दिलं आहे डॅड. आता ती माझी पत्नी आहे आणि तिला सोडून मी कुठेही राहू शकत नाही. आता जिथे ऊर्जा असेल तिथेच शौर्य असेल. समजलं? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, मी हे लग्न स्वीकारतच नाही, मी हे लग्न मानतच नाही. त्यामुळे ह्या मुलीला
सून म्हणून स्वीकारण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ऊर्जा शिंदे ही जहागीरदारांची सून म्हणून घरात कधीच येऊ शकत नाही. समजलं तुला? आता ऊर्जा शिंदे ही जहागीरदारांची सून होऊ शकत नाही असं हर्षवर्धनने म्हटल्याबरोबर मग आता मात्र शौर्य हा सुद्धा हर्षवर्धनला सांगून टाकतो की जर ऊर्जा शिंदे ही त्या घरची सून होऊ शकणार नाही आहे तर काही हरकत नाही डॅड, ठीक आहे. पण मग तुम्हाला शौर्य जहागीरदार म्हणून कोणीतरी मुलगा आहे हे सुद्धा तुम्ही विसरून जा. समजलं? त्याबरोबर आता हे ऐकल्यावर मग मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की बापरे, शौर्य हे काय बोलतोय. तर आता मग मात्र शेवटी ऊर्जाचाच नाईलाज होतो. ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य जरा 2 मिनटं येतोस, मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. आणि मग ऊर्जा शौर्याला घेऊन तसाच बाजूला येते. ऊर्जा आता शौर्याला म्हणत असते, शौर्य अरे काय बोलतोयस तू हे सगळं? नाही, मला मान्य आहे आपलं लग्न झालं आहे. लग्नात काय वचनं दिली आहेत आपण एकमेकाला? आपण आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ, आपण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत असू. अरे लग्न झालं आपलं तेव्हा मी तुला हेही वचन दिलं आहे की तुझ्या कुटुंबाला मी माझं कुटुंब मानेन, तुझ्या कुटुंबाला मी माझ्या आयुष्याचा एक भाग बनवेन, हो ना? मग अरे आज तू हे असं कसं बोलतोस की तुम्ही मुलगा आहे असं विसरून जा म्हणून? नाही शौर्य, हे चुकीचं आहे. हे बघ, ते तुझे डॅड आहेत आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की माझ्यामुळे तू तुझ्या माणसांपासून, तुझ्या आईवडिलांपासून तुटावास, त्यांच्यापासून तू दूर जावास. त्यामुळे शौर्य हे बघ प्लीज, उगाचच्या उगाच असं बोलू नकोस. ते तुला घरी घेऊन जायला आलेत ना, मग तू जा त्यांच्याबरोबर घरी. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तू हे काय बोलतेस? तुला कळतं आहे का? हे बघ, तू माझी बायको आहेस, तुला सोडून मी इथून कुठेही जाणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, हो शौर्य मला माहिती आहे, पण म्हणून आपण आपल्या आईवडिलांना विसरून नाही ना चालणार. शौर्य अरे आपण एकमेकांना आत्ता भेटलो आहे, आत्ता, पण आपले आईवडील अरे लहानपणापासून आपल्यासोबत आहेत. आपल्याला जन्म त्यांनी दिला आहे, आपल्याला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, आज आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. आज आपण हे जे काही आहोत ना, त्या सगळ्यामागे फक्त आणि फक्त आपले आई बाबा आहेत, त्यांचा हात आहे. समजलं? त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की तू तुझं घर माझ्यासाठी सोडावं आणि पुढे जाऊन भविष्यात तुलासुद्धा असं वाटेलच, अरे यार कशाला आलो मी इथे राहायला, मी माझ्या घरी गेलो असतो तर बरं झालं असतं. मग तेव्हा तू निघून जाण्यापेक्षा मी आत्ताच तुला सांगते, तू जा, तुझे डॅड तुला घ्यायला आलेत, त्यांच्याबरोबर घरी जा. शौर्य, मला लग्नाच्या आधीच माझ्या आईने आड घातली होती की जोपर्यंत तुझे बाबा मला ह्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही तोवर मी तुमच्या घरी यायचं नाही आहे म्हणून. आणि मी खरं सांगू, मी माझ्या आईची अट मोडलीसुद्धा नसती. आजपर्यंत तिचा शब्द खाली पडू दिलेला नाही आहे आणि यापुढेसुद्धा पडू देणार नाही. त्यामुळे मी थांबते इथेच, पण तू नको थांबू. तुला तुझे बाबा घ्यायला आलेत, त्यामुळे तू जा त्यांच्याबरोबर. हे बघ शौर्य, फरक पडतो कुठे? आता तर आपलं लग्न झालं आहे, आता तू कुठेही राहिलास, मी कुठेही राहिले तरी शेवटी आयुष्यभर आता मी तुझी बायको म्हणूनच राहणार आहे ना. मग शौर्य प्लीज, आईवडिलांना दुखवून आपण तरी आनंदी राहू शकू का? तू खुश असशील का? नाही शौर्य, कधीच नाही. आपल्याला कधीच सुख मिळणार नाही आहे, आनंद मिळणार नाही आहे. मग काय उपयोग आहे ह्या सर्व गोष्टी करून? म्हणून म्हणते, तुला आलेत ना तुझे बाबा घ्यायला, मग तू जा, त्यांच्याबरोबर जा. त्याबरोबर मग शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला हर्षवर्धन समोर घेऊन येत म्हणतो, बघितलं डॅड, बघितलं, तुम्ही ऊर्जाबद्दल एवढं बोललात, तिला, तिच्या घरच्यांना, तिच्या चाळीला एवढी नावं ठेवलीत, पण तरीही तिने काय केलं? अजूनही तुमचा विचार करते ती, तुमच्याबरोबर घरी निघून जा असं समजून सांगते ती. आणि तुम्ही काय म्हणताय की असली मुलगी तुम्हाला सून म्हणून नको आहे? खरंच डॅड, खरंच एकदा विचार करा आणि मग मला सांगा की खरोखर ऊर्जा तुम्हाला सून म्हणून नकोच आहे का? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन हा काही बोलत नसतो, तो गप्पच असतो, निरुत्तर उभा असतो. त्यानंतर मग शौर्य म्हणत असतो, डॅड मी सुद्धा तुम्हाला शेवटचं सांगतोय, ऊर्जा माझी बायको आहे, मी तिच्याशी लग्न केलं आहे, मी तिला सोडून कधीही जाणार नाही आहे, कुठेही जाणार नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, तुला सगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण जर तू ऐकून घ्यायला तयारच नसशील तर मग आता माझ्याकडे शेवटी एकच पर्याय आहे,
त्याबरोबर आता सगळेच हर्षवर्धनकडे बघू लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय. धन्यवाद.